माइंड ब्लोइंग, इतकी यम्मी आहे. संध्याकाळी फ्रेश होत असताना आईस्क्रीम खावं असं वाटलं, तर विचार केला चला आज बनवूया घरीच. कारण नेहमी नेहमी काय बाहेरची आईस्क्रीम खायचं. आणि मी आणि पूर्वा तर नेहमीच बाहेरची आईस्क्रीम घेत असतो. नमस्कार, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवायचे आहे आईस्क्रीम. ते काय आहे, बाहेरची आईस्क्रीम तर खातो, पण आता आईस्क्रीमचा मोल्ड आलाय ना, मग घरीच बनवायची आईस्क्रीम. आता तो मोल्ड आलाय तर त्याच्याशी पहिले मस्ती करून घ्या, त्याला उलटपलट करून बघा आणि त्यानंतर बनवायला घ्या. मग मी मस्तपैकी चॉकलेट्स आणले होते, 2-3 प्रकारचे चॉकलेट्स आणि बिस्किट घेतलं होतं आणि थोडंसं दूध. हे घरातलेच गोष्टी आणि थोड्याशा बाहेरच्या गोष्टी मिळून मी आईस्क्रीम बनवत होती. चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कडक झाल्या होत्या, त्याच्यासाठी हे गरम पाणी ठेवलं होतं. पूर्ण 1 पॅकेट बिस्किट मी मिक्सरमध्ये टाकलं आणि थोडंसं पोटामध्ये पण. चॉकलेटचे पदार्थ घरी बनवत असताना काही ते पोटात नाही गेले तर काय होणार? आमची टिलू पण तेच म्हणत होती. तिचा आंबे खायचा कार्यक्रम चाललेला आणि आमचं हे चॉकलेट बिस्किट. चला आता सिरियसपणे एकदम मस्तपैकी आईस्क्रीम बनवूया. मी 1 कप दूध टाकलं आणि थोडंसं उरलेलं तर एक्स्ट्रा टाकलं आणि 1 कॅडबरी पण टाकली त्याच्यावरतून आणि थोडंसं चॉकलेट सिरप. जर तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही तर नका घ्या. मिक्सरचं झाकण लावून हे असं करायचं. चुटकी वाजवून मस्तपैकी हे ब्लेंड करून घ्यायचं. आणि पहिले तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी बघा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आईस्क्रीमसाठी. आणि हे बाजूला ठेवून मस्तपैकी एक्साइटमेंट बघा माझे पहिले. गरम काय करायचंय पण ह्याचं? काय माहिती. ह्याच्यातच टाकू डेअरी मिल्क आणि ते कडक करू. ह्याच्यात टाकू, कडक करू डेअरी मिल्क. त्याच्यानंतर मग थोडंसं क्रिस्पी वाला लेअर देऊ आणि मग हे टाकू त्याच्यात. ती बघ चांगली मजा बघा ना. आईस्क्रीम बनवता बनवता मी आईस्क्रीम बनवायची विसरून गेली आहे आणि ही टिलू मला सांगायला आली होती की कशी आईस्क्रीम बनवता. शिकून घेतली आता मी तिच्याकडनं. आणि तुम्हाला पण रेसिपी सांगते. साठी आता फक्त चॉकलेट टाकलं इकडे. नंतर ह्याच्यानंतर आईस्क्रीम टाक. चला मी पण तुम्हाला आता पुढच्या स्टेप सांगते. हे मेल्ट केलेलं चॉकलेट मी पूर्ण मोल्डला लावून घेतलं आणि त्याला आता फ्रीज करायला ठेवते. चॉकलेट 10 मिनटं फ्रीज करून आता त्याच्यावरती आईस्क्रीमचं मिक्सर बनवलं होतं ना, आता मी त्याच्यावर ते टाकतीये. हे आईस्क्रीमचं मिक्सर मी मोल्डमध्ये टाकलं आणि 7-8 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवलं होतं. आणि हा रिझल्ट मी सेकंड डेला पाहिला. तर रिझल्ट कसा होता हे पाहण्यासाठी स्टे ट्यून. पार्ट 2 लवकरच येतं. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.